सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भर पावसामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। विद्यापीठातील वसतिगृहाच्या दुरावस्थेविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यात विद्यार्थी संघटनेने भर पावसामध्ये हे आंदोलन केलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थी हॉस्टेल वसतिगृहाच्या मागणीसाठी अशा पद्धतीने भर पावसात बसून चिखलात अशा पद्धतीने झोपून आंदोलन करताना दिसतायत। काल जर आपण बघितलं तर काल सुद्धा काही विविध मागण्यांसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होतं आणि आज सलग दुसऱ्या दिवशी देखील अशा पद्धतीने हे विद्यार्थी हॉस्टेलच्या मागणीसाठी आंदोलन करतायत। तुम्ही चिखलामध्ये झोपलात, ही वेळ तुमच्यावर का आली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? सर, आम्हाला विद्यापीठ प्रशासनानं भाग पाडले चिखलामध्ये झोपायला। चिखल आमच्या आयुष्याचा चिखल करण्याचं विद्यापीठानं ठरवलंय, म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा चिखल करू नका, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। कारण का विद्यापीठ प्रशासनानं जो गेस्ट होस्ट जी पद्धत होती, जी आम्ही गेल्या वर्षी सुरू करायला लावली होती विद्यापीठाला, ती यावर्षी बंद केली आहे। तेव्हा 50 ते 60% विद्यार्थी गावी परत जात आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। म्हणजे अर्थात हॉस्टेल नाहीये तुम्हाला राहायला? हॉस्टेल मिळत नाहीये। बऱ्याच दिवसांपासून मुलांचा हा संघर्ष सुरू आहे आणि विद्यापीठात दरवर्षी 60 ते 70% विद्यार्थी माघारी जातात। तर त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये हॉस्टेल मिळावं हीच विद्यार्थ्यांची मागणी आहे। ही एवढं वाईट दिवस येतील असं कुठल्याही विद्यार्थ्यांना वाटलं नाही आणि ही वंचित बहुजन दीनदलित गोरगरिबांची मुलं, हे काय मोठ्या बिझनेसमॅनची किंवा राजकीय नेत्याची मुलं नाही। तर दुसरीकडे काही हॉस्टेलची दुरावस्था आहे आणि त्यासाठीच अशा पद्धतीने चिखलात झोपून बसून हे विद्यार्थी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, कुलगुरूंनी रेक्टरनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करत हे आंदोलन करताना दिसत आहेत। सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठात विद्यार्थी वेगवेगळ्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।